मला घेणार आहे. कित्येक दिवसाची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून माझ्या हाताने तऱ्हेतऱ्हेची फुलं तोडावी या उद्देशाने इथपर्यंत आले. तरी मार्गात जी जी फुलं मिळतील ती फुलं तोडण्याचे कर्तव्य मी घेते. ही सारी फुलं मला देवाच्या चरणावर व्हायचे. पण काय पण म्हणावं, या फुलांचं सौभाग्य ते काय कुणाला माहिती की ती देवाच्या चरणावर वाहणार आहे. खरोखरच या पुष्पांचं निर्माल्य होऊन त्यांचं जीवन अगदी सार्थक होईल यात काही शंका नाही. पाहणार मृदुदलाच्या हिरव्या गालीच्या वर हे सगळी फुलं एकाच वेळी उमलू लागली. मला वाटतंय देव दर्शनाची आस यांना सुद्धा लागली आहे. जी माझ्या मनाला आहे त्याप्रमाणे यांच्या मनात सुद्धा देवाचं दर्शन घ्यावं असंच वाटले की काय. म्हणून हास्य वधीत मुख्य चित्रमानं माझ्याकडे पाण्याचं कर्तव्य करताय. साऱ्या अरण्याजवळ पाहिलं असेल एकसारखा नवबहार गावी बसला आलाय आणि या बहरात माझं मन एकसारखं आनंदून गेलं, एकसारखं आनंदून गेलं, एकसारखं आनंदून गेलं. नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना वनदेवी नटली वनदेवी नटली वसंता रमवाया. ही वसंता रमवाया. नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना. हिरवा शालू नवा अरे बापरे महातरी हिरवा 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 शालू नवा माझ्या पिढीमध्ये बरवा माझ्या पिढीमध्ये बरवा. कोवळी पालवी हाती बहरा कोवळी पालवी कोवळी पालवी कोवळी पालवी हाती बहरा. लागली ते ममतायला लागली ते ममतायला. चालू हिरवा चालू हिरवा वसंता रमवाया. ही वसंता रमवाया. नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना. वनदेवी नटली वनदेवी देवी नटली वसंता रमवाया. ही वसंता रमवाया. नवबहार लतिकाना कुसुमाना कलिकाना नवबहार लतिकाना नवबहार
समोर दिसतंय. खरंच? आनंदाने मला माणूस झालाय. पण अगं आई गं! बापरे! हे अप्रतिम सौंदर्य घोडे संपूर्ण देहाचं अवलोकन करते. राखाटलेला देह आणि भल्या मोठ्या वाढलेल्या मिशा, केस रचना विस्कळीत झालेली आहे. मला तर वाटतंय देवानं बराच आशीर्वाद यांच्या केसांवरच दिलेले दिसतंय. कोण आहात तुम्ही? कोण आहात? या गणनाथ अरण्याचा राजा ब्रह्मराक्षस. म्हणजे हे अरण्य तुमच्या मालकीचं आहे? हे बघा, माझा जन्म झालाय तो भिल्ल समाजात झालाय. इस्रवजा वसा हे भिल्ल प्रजापतीचे राजे आहेत, त्यांची मी कन्या आहे. या अरण्यात माझं सुद्धा वास्तव्य आहे. आणि माझं नाव माझं ललिता. अप्रतिम ज्याप्रमाणे सौंदर्य आहे त्या सौंदर्याला साधे सोबत असं नामविधान. बापरे, सौंदर्य ललिता वा, आवडलं. काय म्हणते? हे नाव आवडलं. त्यापेक्षा तुझं मला सौंदर्य आवडलं. सौंदर्य? होय. अहो, स्त्रियांचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्या चांगल्या सौंदर्याचं वर्णन हे प्रत्येकानं करायलाच हवं. पण त्या स्त्रियांच्या सौंदर्यात मोहपाशात अडकून स्वतःचं जीवन केव्हाही माणसानं फुकट घालवायचं नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते. तुझ्यासारखं सौंदर्य जर का माझ्या जीवनात येत असेल, माझा देह मातीवर झाला तरी चालेल, पण हे सौंदर्य मला हस्तगत करायचंय. सौंदर्य हस्तगत करायचंय. हे बघा, मी माझ्या पितृदेवतेची कन्या आहे. राजकन्या राजा इंद्रवसे यांना जर हे कळलं ना तर तुमचा शेवट केल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. एक लक्षात ठेव, याच्या पूर्वी तुझी माझी ग्रंथी का झाली. जन्म तुझा लक्षणच आहे, पण ज्या दिनापासून मी तुला पाहिलंय फक्त माझ्या नसा तुझा चेहरा दळवतोय. तू मला हव्याविषयी वाटते म्हणून तुला एकच सांगेन, माझ्याशी विवाह करण्यासाठी तत्व हो. नाही, तुमच्या मनात माझ्याविषयी लग्न करण्याची भावना निर्माण झाली, पण तरी तेव्हा एका हाताने वाटत नाही, त्याला दुसऱ्या हाताची जोड असावी लागते. तुमच्या मनात इच्छा निर्माण होते, पण जिथं माझ्या मनात इच्छा नाही तिथं तुमचा कार्यभाग पूर्ण होणार नाही. आणि कार्यभाग पूर्ण होत असेल कोणत्या रीतीनं पूर्ण करावा याची कल्पना ब्रह्मराक्षसाला आहे. तुमच्या बोलण्यावर आता मला कळलंय, माझ्या पितृदेवतेने सांगितलेले शब्द आता मला कळले. अरे, वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दानं समर्थस्य वृथा दीपोदयापचाय. असांख्य सागरात किती जरी पाणी ओतलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि असलेला बरबटलेला तुला किती ज्ञानाचा उपदेश केला तरी तुझ्या पालत्या गड्यावरून पाणी ओघाची गरज नाही, मला गरज आहे फक्त तुझी. आणि जर तू मला देत नसेल हाताला घरी माझ्या कन्ने उचलून घेऊन जाईल. काय कुणाची हिंमत लागून गेली माझी अब्रू वाचवण्यासाठी रक्ताचा एक शरीरात असेपर्यंत ही काय तुला मिळणार नाही. प्राणतरी हाताय माता, प्राणतरी हाताय माता, प्राणतरी हाताय प्रार्थना होई काया तुझला, प्रार्थना होई प्रार्थना होई प्रार्थना होई काया तुझला, प्राणतरी हाताय माता, प्राणतरी हाताय माता, प्राणतरी हाताय माता. या बलेचा पालन करता, या बलेचा पालन करता भवतकडे करी भवतकडे करी प्राणतरी माता, प्राणतरी उतरलेली पावलाच्या जागी स्वीकार. कोण आहे तो? मला देशाचा सेनापती विद्यापती अशी माझ्या न्यायाला सध्या हे
संस्कृतीच्या हातून जिथं संस्कृतीचा अपमान होत असेल कोण अशी विकृती व्यक्ती आहे या घडला घडण्याच्या वास्तव तो ब्रह्मराक्षस त्या नेत्रासमोर उभा आहे. मग हे ब्रह्मराक्षस कोण असा अपराध या स्त्रीनं तुझा केलाय जेणेकरून वैराग्यात तुझ्या मनात उत्पन्न झालाय एकच माझ्या मनात असलेली इच्छा आणि त्या इच्छेची परिपूर्तता सहजासहजी होत नाही. त्या मदतीचा हात मी टाकण्यासाठी तत्पर ठरलो. अरे तुझी चामुंडा परमेश्वरी चालू आहे एका परस्त्रीवर जर अत्याचार करण्यासाठी तत्पर असेल तर हा विद्यापती ज्या परस्त्रीच्या रक्षणासाठी चालाय तो निश्चितच तुझा संहार करण्यासाठी तत्पर होईल. मोरीने विसर आणि मरण्यासाठी तत्पर व्हावं लागेल तुला. नाव कुणाचे तर मरणाचे डोळे तुला लागला असेल विद्यापती वक्तव्याचा भोग चालू आहे तुझीचा मूर्तिवंत घात नाही समजावणी दक्षिणा खाली येत असेल नाविलाज माझा होईल. माझ्या मुखात आलेला घात सहजासहजी मी तुझ्या हाती जाऊ देणार नाही. माझ्या हातून तो निघून देणार नाही. आणि जर का तुम्हाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असेल तरी तुम्ही देवा ब्रह्मराक्षस अरे काय कुणाचे मत वारावर वार करून वादळ निर्माण करणारा विद्यापती नव्हे त्याच्या की सावऱ्या सामर्थ्य आहे त्याचं सामर्थ्य पणाला नाही असा तुझे तुझे घडी बनली आता तुझे घडी बनली माझ्याशी बोलता बोलता नको नको ती मिठोपणा ती मेल्यानं गेली. बरं झालं म्हणून गेलं. तुमच्या काय चांगलं हो. ज्या कर्तव्यात फाटे विद्यापती आरक्षात आलाय ते त्या कर्तव्याच्या पूर्ततेत हो, थांबा, थांबा. सजना मोहना बोलना ऐकना बोलना ऐकना आपणा बोलना ऐकना तुझे रूप पाहून मी मोहती तुला घातली शपथ माझ्या प्रेमाची रे तुला घातली
शपथ तुला घातली शपथ तुला घातली शपथ माझा प्रेमाची रे लाडी गोडी रे लक्षात बोल रे लाडी गोडी रे लाडी गोडी रे लाडी गोडी रे लक्षात बोल रे मी तुझ्या गायीचं रक्षण केलं आणि त्याच माझ्या पराक्रमावर गुरुंदरे देवपुष्प माझ्या चरणावर वाहत असतील तर त्याचा स्वीकार हा विद्यापती करू शकत त्यांच्या मन कर्तव्याच्या शेजाऱ्या अरण्यात तुम्ही प्रवेश करता चालवलंय अगदी ते कर्तव्य मला स्पष्ट आहे म्हणून या तुझ्या प्रेमाचा स्वीकार हा विद्यापती आता करू शकत हो नाही तुमचं आणि माझी गाठभेट झाली हे सुद्धा देवाचं संकेतच मी समजते कारण त्या माझ्या नील माधवाचं दर्शन माझे पितृ देवता मला करून देणार आहे अहो काय म्हणाला किल्ल राजा विश्रवसे यांची मी कन्या ललिता माझी पितृ देवता माझ्या देवाचं दर्शन करून देणार आहे आणि त्याच वेळी तुमची आणि माझी गाठभेट झाली हा देवाचा संकेतच पडायला तुमचे पितृ देवता पिल्लराज विष्णवत हे तुम्हाला वीरमाधवाचं दर्शन करून देणार आहात. हा. काय नाव काय म्हणाल आपलं माझं ललिता ललिता वा खरंच सौंदर्याचा खाजेल शोभेल असं नाव आहे होय ना आणि आता असं मला वाटू लागलंय तुमचं नाव अजून सांगितलं नाही मावळ देशाचा सेनापती कुठलं मावळ देश हा त्या मावळ देशाचा उघड सेनापती प्रधान नव्हे तर तिथला बुद्धी चातुर्य याची व्यक्ती विद्यापती अशी माझ्या देहाला मावळ देश हो. तिकडची तुम्ही इथपर्यंत आलं बरं झालं बरं कसं आहे? नाही 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 कसं आहे आज पहिल्यांदाच आहे तुम्ही ते प्रेम पुष्पांच्या कर्णावर बांधला हा आम्ही त्याचा स्वीकार जरूर करू जरूर करू स्वीकार त्याचा करू पण आमची एक अट आहे काय अट एकच आहे अट हो प्रेम म्हटल्यानंतर त्या प्रेमात वाटेल ठेवायचे नसतं तो कुठली अट आहे तुमची ते कसं आहे कसं आहे अट प्रेमासाठी नाहीच आहे मग त्यामुळे कर्तव्यासाठी हा विद्यापती झाला त्याचा कर्तव्य त्याला स्पष्ट आहे आणि त्याच कर्तव्याच्या पूर्ततेसाठी फक्त तुम्हाला अट सांगतोय मी तुम्हाला आवडले मी नाही तुम- अहो तुमच्यात न आवडण्यासाठी काहीच नाहीये मग तुम्ही नाही म्हणून कसं म्हणता काय अट ठेवता तुम्ही काय म्हणालो पण कशासाठी ठेवता तुम्ही मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करेन तुमच्याशी विवाहबद्धही होईल हा. पण माझी अट आहे काय अट महत्वाची सांगा कारण ना मला माझं कर्तव्य महत्वाचं अट एकच आहे काय हो तुमच्या समवेत जर मला नीलमाधवाचं दर्शन तुम्ही देत असाल तर हा विद्यापती तुमच्याशी विवाहबद्ध होईल अरे बापरे एवढा हो. मी बट्टी कोणती अट सांगते कुणाच्या आता काय करावं लागेल कुणाचं नील माधव देवाचं दर्शन तुम्हाला हवंय ना मतदर्शन. माझी पितृदेवता माझ्या शब्दाच्या बाहेर नाही माझे प्रत्येक अट्ट माझ्या पितृदेवतेने पूर्ण केलाय मी तुम्हाला भरवशाचं वचन देते त्या नील माधवाचं दर्शन मी तुम्हाला नक्कीच करेन नक्कीच करेन नक्की मग जर निर्माणवाचं दर्शन या विद्यापतीला होतच आहे तर हा विद्यापती तुझ्या विवाहबद्ध होईल चला. आणि